सोन्यामध्ये जसे रत्न कोंदले तर सोन्याची किंमत वाढते, तसं आयुष्यातील प्रत्येक क्षणाची रत्नासारखी मांडणी असेल तर मनुष्याचे अवघे जीवन हे झळावून उठते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडणार नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्ट फक्त एकदा घडतील, म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा. स्वामी भक्त हो, चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कुणीही तुमचं पराभव हे करू शकत नाही. शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्यापुढे एक होऊन उभं राहता यायला हवं. शांत स्वभावाचा माणूस हा कधी कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काही नाही. पण जर त्याचे रूपांतर बर्फात झाले तर भले भले डोंगर सुद्धा तो फोडू शकतो. स्वतःचा स्वभाव हा असा ठेवायचा की प्रत्येकाला तो चांगला वाटला पाहिजे आणि जळणाऱ्यासाठी तो त्याला एक सबक म्हणून दिसला पाहिजे. महत्त्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून जातं तर कोणी आयुष्यभर चांगलं राहून सुद्धा मनाला जिंकून घेत नाही. स्वामी भक्तांनो, हा संदेश येत्या 18 मिनिटापर्यंत तुम्ही विश्वास ठेवून आणि शांत मनाने ऐकून घ्या. समोरच्याला जेव्हा तुमची कदर नव्हती तेव्हा त्याने सोडून दिलं, पण आता फक्त हा संदेश शांतपणे 18 मिनिटे ऐकल्याने तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी व्हायला लागतील ज्याबद्दल कधी तुम्ही आशा सुद्धा ठेवली नव्हती. लक्षात घ्या, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध चालली आहे. जवळचे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत. कदाचित याचं तुम्हाला दुःख असेल, पण काळजी करू नका, कारण ही वाईट वेळ फार काळ नाही. येत्या 48 तासाच्या आत तुम्हाला ज्यांनी सोडलेलं आहे ते सर्व आता तुमच्या जवळ परत येतील. आता तुमचा वाईट काळ हा पूर्णपणे बदलणार आहे. कमी वयात माणूस समजदार असा नाही होत. काहींना लोक समजदार बनवतात, काहींना परिस्थिती आणि काहींना समजदाराची भाषा तेच वापरतात ज्यांना कमी वयात जास्त वाईट दिवस बघितले. आयुष्यात मिळालेला अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यासाठी भाग पाडतात. डोळे तर सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तो माणसाला माणसापासून वेगळं ठेवतो. स्वभाव हा फ्रीचा हॉटस्पॉट सारखा असतो. कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआप कनेक्ट होतात. प्रभाव चांगल्या असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे आवश्यक आहे. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखे उत्तम साधन नाही. आपल्याला काही गोष्टी मिळण्यासाठी आपण मेहनत करतो. माणसाचे विझलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूची रोषणाई पाहायची नसते. त्याला चालतंय तसं त्याचं फक्त चालू द्यायचं असते आणि आपलं काम करत राहायचं असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा तो दिवस कधी येणार नाही ज्याच्या भरोशावर तुम्ही आज बसला आहात. जे काही आयुष्याचं सोनं व्हायचंय ते आजच होईल. जी काही आयुष्याची माती व्हायची आहे ती आजच होईल. मेहनत करा, कारण मेहनतीला पर्याय नव्हता. प्रत्येक गोष्ट तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्ही स्वामी भक्त असाल. तुमचा देवावरती विश्वास असेल आणि देवावरती जर श्रद्धा असेल ना, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली असं जरूर टाईप करा. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागते. निर्लज्जपणा हा प्रत्येक लोकात नसतो, पण ज्यात असतो ते लोकांच्या नजरेत वाईट बनतो. काही लोक निर्लज्जपणा त्यांच्या स्वभावानुसार करतात, काही जाणून बुजून तर काही मजबुरीमध्ये करतात. दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधी बनवू शकत नाही. त्यासाठी एकट्याला उभं राहावं लागतं, ते सुद्धा उन्हात. त्यामुळे मेहनत ही अशी करा की मेहनतीचे फळ चांगले मिळायला हवे. आई वडील सर्वप्रथम गुरु, त्यानंतर आपले अस्तित्व सुरू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात आपल्याला आयुष्यभर जर शिकत राहण्याची इच्छा असेल ना, तर असे गुरु मिळतात जे आयुष्याचं सोनं करून टाकतात. भेटण्यापेक्षा आपण दिसण्यात आनंद मानावा आणि त्यात सुद्धा आपण निरकार असल्याचा खोटा दावा करू नये.
स्वामी भक्तांनो, आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकासोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी चढतात, पण जर ते डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे, पण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण काळजी करायची नाही, चिंता करायची नाही, फक्त करायचे तर ते प्रामाणिकपणे आपले काम. खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक पण काम करत नसतात आणि आपण त्यांना डोक्यावर घेऊन मिरवतो. प्रत्येकाला तेवढी इज्जत द्या जेवढी तो ठेवतो. म्हणजे जर तुमची कोणी इज्जत करत असेल तर नक्की त्याला इज्जत द्या, आणि कोणी जर तुम्हाला निर्लज्जपणे बेइज्जत करत असेल तर तुम्ही शांत राहा आणि त्याला सुद्धा इज्जत द्या. जेव्हा तुम्हाला कोणी बेइज्जत करेल आणि त्या व्यक्तीकडून तुमचं काही काम अडत असेल पण तुम्ही त्याला इज्जत द्याल तर ते तुमच्या फायद्यासाठी असेल. आयुष्यात त्या व्यक्तीसाठी फक्त कॉम्प्रोमाइज करा ज्यांना स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग्स महत्त्वाच्या असतील. माणसाने आयुष्यात जगताना मिठासारखं असावं, महाग नसावं पण फार स्वस्तही नसावं, पण नेहमी प्रत्येकासाठी महत्त्वाचं असावं. कुणाला वाईट बोलून काही फायदा नसतो. वाईट तर आपण असतो की सर्वांना चांगलं समजून बसतो. स्वामी म्हणतात, खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसतात, पण आपण त्यांना नेहमी त्याच लायकीचे समजतो. एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोक चुकीचे असतात पण त्यांचे गुण नाही. म्हणजे प्रत्येकात चांगले गुण असतात आणि वाईट गुण असतात. तुम्ही जर चांगल्या आयुष्यात मॅच्युअर झालात तर तुम्ही फक्त चांगले गुण घ्या. तुम्हाला याचा आयुष्यात पुढील 5 वर्षात खूप चांगला फायदा मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात हे गुण नेहमी असतात. चांगले आणि वाईट गुण हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. प्रत्येकाकडून आपण काय शिकायला हवं आणि काय टाळायला हवं हे जेव्हा स्वतः कळायला लागेल तेव्हा आयुष्यात यशस्वी व्हाल. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे असतात आणि अफवा पाय नसल्यामुळे पसरत असतात. लक्षात घ्या, एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल का अशी अपेक्षा सुद्धा ठेवू नका. देव तुमचे कर्म आणि तुमचे काय काम करत आहात ते बघतो. देवाची श्रद्धा जरी नाही केली तरी तुम्ही कर्म चांगले ठेवा, कारण तुमच्या कर्मावर सर्व काही अवलंबून आहे. स्वामी म्हणतात, हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एक गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणून मनसोक्त जगा. जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा मनाला असो. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हे आपले श्रेष्ठत्व ठरवत असते. नेतृत्व असे करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हाला म्हटलं पाहिजे. लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतील. आपला हेतू चांगला आहे तर आपल्या कार्याकडे लक्ष द्या. आपण तुमच्यासाठी जे चांगलं करेल ना त्यांच्यासाठी तुम्ही नक्की धावून जा. जिथे आपण एखादी गोष्ट चुकीची करतो आणि आपल्याला कुणीतरी चांगलं आहे की चुकीची आहे तर सर्वात पहिले त्याला काहीही बोलू नका. शांतपणे ऐकून घ्या व त्याला मनाला जसं उत्तर हवं असेल की तो जर बोलत आहे चूक आहे तर हो मी चुकलो असं म्हणा. कारण जोपर्यंत तुम्ही शांत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची चूक कळणार नाही, आणि जेव्हा तुम्ही शांतपणे त्याला हो म्हणून नंतर त्या गोष्टीचा पूर्णपणे डीपमध्ये विचार कराल तेव्हा तुम्हाला कळेल की हो चूक आपलीच होती. आणि जर विचार करूनही तुम्हाला समजलं की चूक आपली नव्हती तर त्या व्यक्तीचं ऐकणं सोडा, कारण तो तुम्हाला पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्य असं मनसोक्त जगा की शेवटी आपल्या आयुष्यात आपल्याजवळ हास्य आणि माणसे अपार असतील. लोकांचं काय ते प्रत्येक वेळेला बोलतात, त्यांना दुर्लक्ष करा. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतः योग्य दिशेने प्रयत्न करा आणि मेहनतीने पुढे जा. तुमची मेहनत तुम्हाला आयुष्यात अपार यशस्वी करेल. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधी नसते. तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तर ते तुमचे कौतुक करतात. स्वामी भक्तांनो, माणसाचा स्वभाव नेहमी प्रामाणिक असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही स्वभावाची होते.
स्वतःला नेहमी सांगा, मी प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला साथ देत आहे आणि आपली मेहनत चालू ठेवा. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळते. विश्वास जर असेल ना, तर आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देतात. बऱ्याचदा संकटे येतात जे आपल्याला मागे ओढतात, पण त्याकडे लक्ष न देता आपले काम करत पुढे जाणे हे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्या बरोबर राहत नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हा आपण सुखी होतो. भविष्यात काय घडणार हे कुणाला माहिती नसतं, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरं भविष्य कळलं असतं तर जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसांच्या यादीत एकतरी ज्योतिषाचं नाव आलं असतं. माणसाला बोलण्यापासून कळते की तो माणूस कसा आहे, वादविवादातून कळते की त्याला ज्ञान किती आहे, त्याच्या घमंडीतून कळते त्याकडे पैसा किती आहे, आणि संस्कारातून कळते त्याचा परिवार कसा आहे. वेळ निघून गेल्यावर फुचलेलं फूल हे पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत एक समान असते. लक्षात घ्या, संकट हे जात नाही आणि संकट हे येत नाही, ते आपली परिस्थिती बिघडल्यावर आपण त्याला संकटाचं नाव देतो. मोहमाया आणि संसाराच्या दळीतून मोक्षाकडे सुखरूप जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. सर्व लोक भक्ती करतात. आयुष्यातील कुठलाच आणि कोणताच प्रवास हा सोपा नसतो, म्हणून कधी कोणाच्या आयुष्याशी स्वतःशी तुलना करू नका, कारण ज्याला ठेच लागते त्याला त्याच्या वेदना माहिती असतात. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा, लोकांसारखं जगू नका. जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच काळजी, धडकन, आधारस्तंभ असं त्याला नाव देतो. आपण पूर्णपणे त्याच्याकडे झुकायला लागतो. लक्षात घ्या, शब्दांचे वाक्य भाषांतराने सहजपणे होऊ शकते, पण भावनांनी नाही. आयुष्यात एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा, तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा, पण सोशल मीडियावर नका टाकू. सोशल मीडियावर फक्त चांगल्या गोष्टी लोक टाकतात, कारण त्यांना फक्त शो ऑफ करायचा असतो. लोकांना वाईट काही दाखवू वाटत नाही, फक्त मोठेपणा कसा करायचा व चार चौघं मला पाहून काय विचार करतील या विचारातच तो त्याचा आयुष्य घालवतो. विचार आणि पाणी नेहमी शुद्ध हवे, कारण पाणी स्वास्थ्य बिघडवते आणि विचार जीवन. एकच विषय जर सारखा समजावून सांगायला कुणी लावत असेल ना, तर सोडून द्या विषय आणि तो व्यक्ती सुद्धा. आयुष्यात प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण बऱ्याचदा एखाद्याचं बोलणं सहन करतो, त्याला मनावर घेत नाही, ऐकून घेतो, आपला माणूस आहे या विचाराने सोडून देतो, पण ते नेहमी आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देतो. स्वामी सांगतात, प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन मार्ग ठेवले आहेत. एक तर काहीतरी देऊन जा, नाहीतर सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याचा कुठलाही नियोजन निसर्गाने करून ठेवलेलं नाही. त्यासाठी द्यायला शिका, कारण तुम्हाला शेवटी सोडूनच जावं लागणार आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात स्वतःला म्हणा, आपल्या भावनांची ज्यांना कदर नाही त्यांपाशी मी राहणार नाही, आणि जे आपल्या भावनांची कदर करतात त्यांना मी सहजासहजी तरी सोडणार नाही. आयुष्य ही एक प्रत्येक वेळेला पुढे जाणारी संधी आहे. पैसा राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही, खरा मोठेपणा तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोणी कधी उपयोगी पडेल हे कोणी सांगू शकत नाही. नात्यामध्ये काही लोक नेहमी साबणाच्या फेसासारखी असतात. मदतीच्या वेळेला क्षणासाठी दिसतात, नंतर कायमचीच गायब होतात. लक्षात घ्या, असे लोक जेव्हा समजेल की आपल्याला फक्त दिखावा करून जातील, त्यांपासून नेहमी सावध राहा आणि दूर राहा. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजावता येतं, पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणी समजवू शकणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते, म्हणजे कुणी साथ देईल तरी काम करायचं, कुणी साथ देणार नाही तरीही काम करायचं, आणि आपल्याला जे पटतं ते करायचं. माणुसकीच्या नात्याला जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात, आणि नाही केली तर नक्की लक्षात ठेवतात. त्यामुळे आता असा विश्वास आहे की लोकांकडे काय लक्ष द्यायचं, आपण आपल्या कामानुसार आणि आपल्या गरजेनुसार काम न करता आपल्या सोयीनुसार काम करावं.
स्वतः स्वामी म्हणतात की प्रत्येकाला मदत करा, पण केव्हा? जेव्हा तुम्ही सक्षम असाल. जर तुम्ही एखाद्या कामात स्वतः पूर्णपणे मागे असाल तर त्या कामात तुम्ही इतरांना मदत करण्याच्या मागे जाऊन त्याचा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया घालवता. स्वामी म्हणतात प्रत्येकाचा आदर करा, कारण जेव्हा आदर कराल तेव्हा तुमचं कुठलंही काम अडणार नाही. जेव्हा तुम्ही पूर्णपणे ॲटिट्यूड आणि तुमचा गर्व करायला लागाल ना, तेव्हा तुम्ही संपायला सुरुवात व्हाल. जोपर्यंत तुम्ही आदर कराल तोपर्यंत फायद्यात राहाल. कोणी बोलवलं नाही जायचं नाही, आणि कोणी जर सांगितलं नाही ना पण त्याला विचारायचं सुद्धा नाही. लेट बोलावं पण नाही म्हणा. स्वामी नेहमी सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म आणि धर्म. कोणी जर आपला कर्म बघितला तर तो देवच बघणार, पण धर्म मात्र सगळे बघतात. कोणी आपलं वाईट करतोय हे त्याचं कर्म, पण आपण कोणाचं वाईट करणार नाही हा आपला धर्म असतो. आपल्या कामाला कोण आलं यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा. जीवनात नक्की यशस्वी होईल. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन ते लोक जास्त घेतात जे स्वतः प्रामाणिक असतात, कारण बैमानाला तर काही फरक पडत नसतो. वर्षभरातून एकदा येणाऱ्या लक्ष्मीचे मुहूर्तावर पूजन करण्यासाठी सर्वांची धडपड असते, पण आयुष्यभरासोबत आपल्या घरी आलेली ती एक व्यक्ती जिला आपण आदराने माता किंवा आई म्हणतो, तिची कोणीही समजत घेत नाही. लक्षात ठेवा, आपल्या आईचा नेहमी आदर करा. समजायला उशीर जरी झाला तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आईचा आदर केल्याने लक्ष्मी घरात येऊ शकते. ज्या दिवशी तुमचं आयुष्य तुम्ही मन मोकळेपणाने जगला तो फक्त दिवस तुमचा, बाकी तर फक्त कॅलेंडरवरच्या तारखा होत्या. नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीवन जात नाही. जीव तेव्हा जातो जेव्हा पोहता येत नाही. परिस्थिती कधी समस्या बनत नाही. समस्या तेव्हा बनते जेव्हा आपण त्या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळू शकत नाही. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजके लोक आपल्याला समजून घेतात. नातं कसं असतं याकडे लक्ष देऊन कार्यरत राहा. स्वामी नेहमी म्हणतात काही नवीन मिळवण्याच्या नादात ते कधी गमावू नका जे आधी तुमचं आहे. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण नात्यात दिखावा करून बोलणं आपल्याला जमत नाही. त्याचप्रकारे स्वामी म्हणतात वेळ ही अशी गोष्ट आहे ना जी खूप मौल्यवान आहे, पण ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकते. आपल्या आयुष्यात इतकं छान आणि सुंदर आणि आनंदी जगा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची उमेद मिळेल. अहंकारापेक्षा नम्रतेचं मोल खूप महान असते, आणि ही नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवते. स्वामी नेहमी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो. यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारी भगवंत तुम्हाला वाचवू शकतो. यावर सुद्धा तुमचा विश्वास असायलाच पाहिजे. आयुष्यात शिकवलेलं एक वाक्य, जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला निदान एवढं तरी पुढे न्या की प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला मेहनत करायची गरज पडली तर ती करता आली पाहिजे. हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात असू द्या एक दिवस कर्माचा हिशोब नक्की होतो. कर्म कोणाचे चांगले आहे तो नेहमी पुढे जाईल, आणि ज्याचे कर्म बरोबर नाहीत तो मागे राहील. आपल्या कर्माकडे लक्ष द्या, आपले काम करा आणि कार्यरत राहा. स्वामी नेहमी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात मी कायम त्याच्या सोबत आहे. प्रत्येकाला मी साथ देत आहे. आयुष्यात संकटे प्रत्येकाला येतात, पण त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती संकटांचा सामना करू शकत नाही, पण जो करतो ना तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आयुष्य सोपं आहे. आयुष्य जगताना स्वतःवर विश्वास ठेवा, आणि हा विश्वास एवढा चांगला ठेवा की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आता बऱ्याचदा वाटतं की माझ्या मनाप्रमाणे ती गोष्ट का झाली नाही. आता काही लोक तर असे असतात जे देवाला म्हणतात, देवा तू मला अमीर किंवा श्रीमंत का नाही केलं, देवा तू मला एवढं गरीब का ठेवलंय, किंवा देवा तू माझ्यासोबत कोणत्या जन्माचा बदला घेतोय की माझ्या कोणत्या पापाचं मला फळ देतोय ज्यामुळे मी एवढा मागे आहे. आयुष्यात मी खूप मागे जातोय. तर त्यावेळेला देव त्याला म्हणतो, आयुष्यात जेव्हा तू मेहनत करशील ना तेव्हा पैसा, संपत्ती, धन, दौलत प्रत्येक गोष्ट तुला मिळेल. फक्त मेहनत करण्याची तुझी जिद्द ठेव. जर तुमची सुद्धा मेहनत करण्याची जिद्द असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. त्यामुळे मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण मेहनत तुम्हाला यशस्वी बनवत असते. आपली मेहनत
आपल्याला त्या गोष्टी शक्य करून देते ज्याबद्दल आपण कायम विचार करत असतो. त्यामुळे मेहनतीकडे लक्ष द्या आणि मेहनतीला कष्टाला काल पर्याय नव्हता, आज नाही आणि उद्याही नसणार, ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. प्रत्येक तो व्यक्ती जो पुढे जाण्यासाठी इच्छुक आहे तो मेहनत केल्यावर 100% पुढे जाऊ शकतो. आपली मेहनत काय आहे त्यावरून प्रत्येक गोष्ट सिद्ध होते. मेहनतीला घाबरणारा काहीही करू शकत नाही. त्यामुळे मेहनत करा. कष्टाला न घाबरणारा व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. बऱ्याचदा कर्माचा हिशोब करताना देव हा विचार करतो की तो व्यक्ती कसा होता, व्यक्तीचा स्वभाव कसा होता, व्यक्ती कसा वागलाय, आयुष्यभर कोणाला किती मान सन्मान दिलाय, किती कोणाची इज्जत ठेवली आहे आणि तो प्रत्येक वेळेला कसा वागलाय. या प्रत्येक गोष्टी कर्माचा हिशोब करताना देव बघतो. पण त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या आईवडिलांना कसा मान सन्मान दिला, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी देव सदैव बघतो. त्यामुळे आपल्या आईवडिलांची नेहमी इज्जत करा. देव तुम्हाला नेहमी साथ देईल. प्रत्येक वळणावर जेथे तुम्ही आयुष्यात अडकून बसाल तिथे सुद्धा साथ देव देईल. आज आपण देवाला मानतोय तर देव आपल्याला 100% साथ देतोय आणि जर आपण देवाला मानलं नाही तर कदाचित तो देव आपली साथ सुद्धा देणार नाही. असं बऱ्याचदा होतं. आपण देवावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतो आणि देवसुद्धा आपली साथ देतो, फक्त आपल्याला ते कळत नाही. त्यामुळे देवाकडे विश्वास ठेवा. श्रद्धा आणि विश्वास जर देवावरती असेल ना तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट होते. लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही असतातच. आपण त्या संकटांना घाबरणे हा पर्याय नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नाही होणार. स्वतःवरती असलेला विश्वास आपल्याला पुढे नेतो. ज्या क्षणाला आपण हारतो ना त्या क्षणाला स्वामी तुमची साथ नक्की देताल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुम्हाला नेहमी मदत करतात. प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देणार. कायम ते मदत करत असणार जोपर्यंत आपल्या त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. लक्षात घ्या, विषय शेवटी विश्वासाचा असतो. आपला विश्वास असेल तर 100% साथ आपल्याला स्वामी देतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि कार्य करा. कार्य कुठलेही असो आपल्याला साथ 100% मिळते. स्वामी नामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होत असते. विश्वासाने कालसुद्धा प्रत्येक गोष्ट झाली होती, आजसुद्धा होत आहे आणि कायम होत असणार. आपण आयुष्यात घाबरायचे नाही. स्वतःला नेहमी म्हणायचे, मी प्रत्येक वेळेला पुढे जाणार. आयुष्यात कुणी माझी साथ देव वा ना देव, मी कष्ट करत पुढे राहणार. स्वतःविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करणार आणि आपण फक्त श्रद्धा ठेवायला हवी. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत चुकवावी लागते. दुसऱ्यांच्या चुकावर PhD करण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर ग्रॅज्युएशन सुद्धा पुरेसे असतं. तुमच्या अपयशावर जोरदार ढोल वाजवणारे तेच लोक असतात ज्यांना स्वतःचे ढोल फाटलेले असतात. खोट्यांच्या बैठकीत तुम्ही जर खरे बोलाल तर 100% फसाल. लोक प्रत्येक वेळेला तुम्हाला मागे ओढण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार. लोकांचं काम असतं तुम्हाला मागे ओढणं. लोक नेहमी तुम्हाला मागे ओढण्यासाठी काम करत असतात. लोकांकडे कधीही लक्ष देऊ नका. आपले काम करत राहा. तुमचे काम तुम्हाला पुढे नेईल. आयुष्यात प्रत्येक वळणावर आपले जर काम चांगले असेल ना तर साथ 100% मिळणार. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्तांना कधीही एकटं सोडत नसतो. हे बघा, संकटे कुणाच्या आयुष्यात नाही, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. काल सुद्धा होती आणि आज सुद्धा आहेत आणि सदैव असणार, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्यामुळे संकटांना न घाबरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपला प्रयत्न करणे आणि आपला विश्वास असणे यात खूप फरक आहे. प्रयत्न करून जर स्वामी नामावर विश्वास ठेवाल ना तर तुम्हाला बऱ्याचदा अशा संकटात जिथे कोणी तुमची साथ देत नाही तिथे स्वतः स्वामी साथ देताना दिसतील. स्वामी भक्तांनो, चिंता करू नका. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी साथ देतात. फक्त चिंता न करता, काळजी न करता, व्यर्थ टेन्शन न घेता स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात आज आणि उद्या बऱ्याचदा तुम्ही संकटात अडकाल. त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण ते संकटे तुम्हाला काही जास्त काळ मागे ठेवणार नाही. आपला विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला आपण पुढे जाऊ. स्वामी नेहमी म्हणतात, जो स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याला मी कायम साथ देतो. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी दिली आहे आणि कायम देत आहे. फक्त प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विश्वास ठेवतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करू शकतो. स्वतःला नेहमी सांगा, मी घाबरलोय तर याचा अर्थ असा नाही की मी हारलोय. प्रत्येक वेळेला तुम्ही मेहनत कराल तर पुढे जाल आणि मेहनतीशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही. ही गोष्ट कायम स्मरणात असू द्या. आता संकटे आले म्हणून घाबरायचं का? त्यांपासून दूर पळायचं का? हे आपल्या गोष्ट झालं, पण संकटांचा सामना करून पुढे जाणं हे आपल्याला नेहमी यशस्वी बनवतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, सामना करणं गरजेचं असतं. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीला वाटते की तो आयुष्यात काहीतरी चांगलं करूनच पुढे जाईल. बऱ्याचदा असं होतं ना, आपल्याला वाटतं की आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने पार पाडावी. लक्षात घ्या, नातं ही रक्ताची नाही तर जाणीवांनी जुळली जातात. जर जाणीव असेल ना तर परके सुद्धा आपले वाटायला लागतात आणि आपले सुद्धा परके व्हायला लागतात. विषय असा असतो, शेवटी आपलं कोणीही नसते, आपला तोच असतो जो आपल्याला आपल्या वाईट वेळेमध्ये मदत करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी ह्या नेहमी असतात. आपण न घाबरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात स्वतःवरती विश्वास असणे फार गरजेचे आहे. आपण बऱ्याचदा आयुष्यात असा निर्णय घेतो की आपल्याला काय करायला हवे. संकटामध्ये असं प्रत्येक वेळेला होतं की आपण बऱ्याचदा सर्व संकटांना न घाबरता पुढे जातो. मेहनत ही अशा परीने केली पाहिजे की आपल्याला नक्की यश मिळेल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपण आयुष्यात जिद्दीने मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीला कधी पर्याय नसतो. काल नव्हता, आज नाही आणि उद्या सुद्धा नसणार. पर्याय एकाही गोष्टीला नव्हता आणि एकाही गोष्टीला नसणार. फक्त स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःबद्दल केलेली प्रयत्न आणि मेहनत आपल्याला यशस्वी नक्की बनवते. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम प्रत्येकाला साथ देणार आहे. आयुष्यामध्ये बऱ्याचदा घाबरून जात असाल तर न घाबरता, न चिंता करता आणि कुठल्याही प्रकारची काळजी न करता मेहनत करा. कारण तुमची ही मेहनत तुम्हाला यश नक्की देईल. आपण अडचणीत आहोत तर घाबरायचे नाही, मेहनत करणे हे गरजेचे आहे. मेहनतीचा आपल्याला फळ नक्की मिळणार, ही गोष्ट नेहमी स्मरणात ठेवा. स्वामी म्हणतात, जो स्वतःला मानतो ना, स्वतःवर विश्वास ठेवतो ना, तो कधी हरत नाही. आयुष्यात कायम तो पुढे जात असतो. आपण स्वतःविषयी कसे विचार करतो हे सुद्धा बरेच मॅटर करतात. आयुष्यात जर आपल्याला पूर्णपणे यशस्वी व्हायचं असेल ना तर आपली मेहनत आणि जिद्द हे नेहमी चांगली असायला हवी. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मिळवायचं किंवा करायचं असेल ना तर सर्व संकटात तुम्हाला सामना करण्यासाठी आपण मेहनत करणं गरजेचं असतं. आपण आयुष्यात बऱ्याचदा अशा वेळेला खचून जातो जिथे कुणीही आपला नव्हता. आपण आयुष्यात अशा संकटात अडकतो जिथे कुणीही आपली साथ दिली नाही. स्वामी बोलतात, भक्तांच्या आयुष्यात संकटे नेहमी येणार, त्यांचा सामना त्यांना करावा लागणार आणि तो पुढे सुद्धा जाणार. हे बघा, प्रत्येकाला वाटतं सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे व्हावं, पण हे तेव्हा होतं जेव्हा मेहनत करणारा चांगला असतो, मेहनत त्याची चांगली असते आणि तो पुढे जाऊ शकतो. विश्वास घ्या, आपण प्रत्येक वळणावर मागे राहत असेल तर ते आपला प्रश्न नाही. सर्व संकटांमध्ये स्वामी तुमची साथ देतील आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपण न घाबरता प्रयत्न करणे पुढे जाण्यासाठी आपल्याला यशस्वी बनवते. आपला विश्वास काय आहे यावरून बऱ्याच गोष्टी घडतात. विश्वास चांगला आहे तर आपल्याला यश सुद्धा 100% चांगलं मिळणार, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्मरणातून प्रत्येक गोष्ट होते. आपले स्मरण कसे आहे या हिशोबाने सुद्धा गोष्टी घडत असतात. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट हे नेहमी येणार. संकटांचा सामना प्रत्येकाला हा करावा लागणार. देवाने सुद्धा संकट बघितलेले आहे, तुम्हाला सुद्धा बघावंच लागणार आणि संकटांचा सामना केल्याशिवाय काहीही होणार नाही. घाबरणे हा कधी पर्याय नसतो आणि भिणे सुद्धा पर्याय नाही. पर्याय आहे पुढे काही जाण्याचा, तर तो म्हणजे कष्ट करणे, विश्वास ठेवणे आणि मेहनत करणे. मेहनतीला काही उपाय नसतो. मेहनत हे आपल्या स्वतःच्या दमावर केली जाते. आता मेहनत जो व्यक्ती करेल ना तो आयुष्यात अपार यशस्वी ठरेल आणि त्याच्या यशाला कोणीही मागे ओढू शकणार नाही. त्यामुळे स्वतःला म्हणा, मेहनतीने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली होते. लक्षात घ्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्ही पुढे जाण्यासाठी मेहनत करता तर प्रत्येक वेळेला मेहनत करावं लागतं. स्वामी नेहमी सांगतात,
आयुष्यात न घाबरता प्रयत्न करणे हे यशस्वी होण्यामागचं सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला रस्ता तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही मेहनत योग्य दिशेला कराल. मेहनत कुठे करायला पाहिजे, कुठे आपला वेळ द्यायला पाहिजे हे ज्याला समजतं तो आयुष्यात पुढे जाऊन यशस्वी होऊ शकतो. अपार कष्ट आणि मेहनत करत आहात पण तुम्हाला त्याचा काहीही मिळत नाही, आयुष्यात काहीही होत नाही आहे, तर त्या मेहनतीला मुळीच अर्थ नाही. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवून बघा, कारण हा विश्वास तुम्हाला यशस्वी करून सोडेल. एक दिवस हा विश्वासच तुम्हाला पुढे नेईल. लक्षात घ्या, हा विश्वास तुम्हाला नेहमी पुढे नेत होता आणि आत्ता सुद्धा नेत आहे. कायम आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करणे फार गरजेचे आहे. कष्ट आणि अपार मेहनत व्यक्तीला आयुष्यात खूप यशस्वी करते, पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करते आणि त्याला यशस्वी ठरवत असते. त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीला कधी पर्याय नसतो. काल सुद्धा नव्हता, आज सुद्धा नाही आणि उद्याही नसणार. पर्याय फक्त एका गोष्टीचा की श्रद्धेने काम करून पुढे जाणे आणि यशस्वी होणे. आपण न घाबरता मेहनत केली तर आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःवरती असलेला विश्वास जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काहीतरी चांगलं मिळवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारे प्रयत्न सुद्धा चांगले करावे लागतील. बऱ्याचदा आयुष्य अशा वळणावर जाते, काहीही मनाप्रमाणे होत नाही, सर्व काही आपल्या मनाविरुद्ध व्हायला लागते. अशा वेळेला अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला एक मात्र आणि एक लोता असा उपाय दिसतो की आपण जे करत आहोत त्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळणार आहे. हे बघा, सर्व गोष्टी विश्वासाचा असतात. सर्व खेळ हा विश्वासाचा आणि चिंताचा आहे. आपण काय करतोय ते मॅटर करतं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला सर्व काही आपल्या मेहनतीनुसार करत असतो. सर्व तुम्हाला जसं आवडेल ना त्या प्रकारे तुम्ही पुढे करू शकता. स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःच्या आयुष्यात असलेला विश्वास आपल्याला पुढे नेतो. त्यामुळे आयुष्यात नेहमी पूर्ण विश्वासी राहा. लक्षात घ्या, आपण जर विश्वासाने काम केले, विश्वासाने कार्य केले तर आपण नक्की आयुष्यात खूप यशस्वी होऊ. आपला विश्वास असणे गरजेचं आहे, कारण ज्याचा विश्वास असते तोच पुढे जातो. त्यामुळे विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीला कधी पर्याय नसतो, कष्टाला हा कुठलाही पर्याय नाही. कष्ट करणे हे फक्त आपल्याला यशस्वी बनवते. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला साथ देतात. आपली त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणे महत्त्वाचे आहे. बाकी सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वामी म्हणतात, मी नेहमी तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतो, फक्त विश्वास ठेवून कामं करा, कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक वळणावर साथ देत असतात. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही चिंतित आहात किंवा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त प्रयत्न करत आहात ते नक्की तुम्हाला साथ देतील. त्या गोष्टी आता तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा होतील. विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी भक्तांनो, आपण ज्या गोष्टीबद्दल प्रयत्न करतो ना ती प्रत्येक गोष्ट नक्की तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामी नेहमी तुला साथ देत आहेत. आयुष्यात ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त विचार करताना प्रत्येक ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. त्याबद्दल आपल्याला मेहनत करणं गरजेचं असते. मेहनतीला आणि कष्टाला कधी पर्याय नसतो. कष्टाला कालही पर्याय नव्हता, कष्टाला आजही पर्याय नाही आणि कष्टाला उद्यासुद्धा पर्याय नसणार. स्वामी नेहमी सांगतात, आपण प्रत्येक वेळेला ज्या संकटात अडकून असतो ना त्या संकटांना न घाबरता प्रयत्न करायचे. आपल्याला मेहनत नक्की यश मिळवून देईल. आपला विश्वास असेल तर 100% आपल्याला साथ सुद्धा मिळेल. फक्त आपले कार्य करत राहणे गरजेचे आहे. आपण घाबरतो बऱ्याच वेळेला अशा संकटांना जिथे आपल्या मनाप्रमाणे काहीही होत नाही, पण विश्वास स्वतःवर ठेवून मेहनत केल्याने प्रत्येक गोष्ट नक्की होते. विषय फक्त विश्वासाचा असतो. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा आणि नक्की पुढे जा. स्वामी तुम्हाला साथ कायम देतात. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देणार, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज जर तुमचा विश्वास असेल ना तर नक्की तुम्हाला साथ 100% मिळणार.
फक्त प्रयत्न करा. प्रयत्नांना साथ स्वामी प्रत्येक वेळेला देतात आणि स्वामींनी आपल्याला साथ ही कायम दिली आहे. विषय शेवटी हा विश्वासाचा असतो. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट होते आणि विश्वास नसेल तर होणारी गोष्ट सुद्धा आपल्या हातातून निघून जाते. फक्त आपण मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीला काल पर्याय नव्हता आणि मेहनतीला आज सुद्धा पर्याय नाही. आज प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आहे ती तुम्हाला अजून चांगली करायची असेल ना, तर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अजूनही कष्ट घ्यावे लागतील. हे बघा, कष्टाने प्रत्येक गोष्ट मिळवता येते आणि कष्टानेच प्रत्येक गोष्ट होते. आज जर तुम्ही कष्ट चांगले कराल तर ते कष्ट उद्यासाठी तुम्हाला चांगले फळ देतील. मेहनत करत आहात तर मेहनत करा ना, कारण ही मेहनत तुम्हाला यश नक्की मिळवून देईल. काय राव, काय करत आहात आयुष्यात? आयुष्यात सर्वात गरजेची मेहनत आहे आणि या गोष्टीला पर्याय नव्हता, नाही आणि नसणार. आता याबद्दल घाबरून चालणार नाही, कारण मेहनत ही करावी लागणार. स्वतःवर विश्वास ठेवावा लागणार. योग्य त्या दिशेला प्रयत्न करून आपल्याला पुढे जावं लागणार. बाकी सर्व स्वतः देव तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतो. आता देवावरती श्रद्धा असल्यावर तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नामावर श्रद्धा ठेवण्याचा फक्त विश्वास असायला हवा. स्वतःबद्दल काय करत आहात विचार करू नका, तर कार्य करा. जो व्यक्ती कार्यरत असतो ना, त्याला यश 100% मिळते आणि यशाचा पहिला पर्याय म्हणजे पुढे जाणं. आयुष्यात पुढे जाणं आणि यशस्वी होणं हे महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वतःकडे लक्ष द्या आणि प्रयत्न करा. विश्वास ठेवा, म्हणजे आयुष्यात पुढे जायला मदत मिळते. आता घाबरून चालणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा, कारण मेहनतीने व्यक्ती पुढे जाऊ शकतो. आपली मेहनत जर योग्य दिशेला असेल ना, तर कायम स्वामी साथ देतात. त्यामुळे चिंता सोडा आणि स्वामी नामावर विश्वास ठेवा. हा विश्वास आज तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहे. आपण ज्याच्याबद्दल विचार करतो ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ देतील आणि कायम मार्गदर्शन करतील. स्वामी भक्तांनो, आपण चिंता आणि काळजी न करता मेहनत करणं गरजेचं आहे, कारण मेहनतीला कधी पर्याय नसतो आणि कधी नाही. फक्त आपली मेहनत करणे गरजेचे आहे. विश्वासावर सर्व अवलंबून असतं आणि जो व्यक्ती हा विश्वास ठेवतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण काय करतो यावरून बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्वतःवर विश्वास जर असेल ना, तर बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. आपण प्रयत्न करायला हवे, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळते. सर्व गोष्टी आपल्या मेहनतीच्या जोरावर असतात. मेहनत जर चांगली असेल ना, तर प्रत्येक गोष्ट मिळू शकते. त्यामुळे कष्ट करायला लाजू नका, कारण कष्ट करायला लाजण्यात कसली लाज. व्यक्ती जो आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा ठेवतो तो कष्टाला कधी घाबरत नाही. कष्ट करण्याची लाज तर त्याला अजिबात वाटत नाही. कष्ट करणे हे चांगली गोष्ट आहे. कष्टाला घाबरणे किंवा कष्टाला लाजणे हे कुठल्याही प्रकारची चांगली गोष्ट नाही. जो व्यक्ती कष्ट करायला लाजतो किंवा घाबरतो तो आयुष्यात काहीही करू शकत नाही. पण जो व्यक्ती मेहनतीने कष्ट करून पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. सर्व खेळ कष्टाचा आणि मेहनतीचा असतो. त्यामुळे कष्ट आणि मेहनत करायला शिका. बघा, आयुष्यात पुढे जायला तुम्हाला यश कसे मिळेल. स्वामी नेहमी साथ देतील. प्रत्येक वळणावर आयुष्यात ते तुम्हाला यश नक्की देतील. आपण न घाबरता मेहनत करून पुढे जाणं हे आपल्याला यशस्वी बनवतं. त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि सततचे प्रयत्न आणि मेहनत चालू ठेवा. सर्व गोष्टी होत असतात, फक्त करावं लागतं. मेहनत करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे 100% होतं. स्वामी भक्तांनो, चिंता सोडा आणि मेहनत करा. बाकी आयुष्य जसं आहे तसंच राहू द्या. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे आणि होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अखंड स्वामी नाम जप केल्याने तुम्हाला स्वामी नक्की मार्गदर्शन करतील. आयुष्यात फक्त रोज तुम्ही स्वामींचे जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा वेळ असेल, जेव्हा टाईम असेल, तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. साथ 100% मिळणार. बाकी सर्व स्वामी कृपेने चांगलं होत आहे.
आपल्यावरती स्वामी कृपा होत आहे, स्वामी आपल्याला साथ देत आहेत, स्वामी आपली मदत करत आहेत, मार्गदर्शन सदैव करत आहेत, ही गोष्ट ज्याने लक्षात घेतली त्याला चिंता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, संकटे प्रत्येकाला येतात, पण याचा अर्थ असा मुळीच होत नाही की त्या संकटांना घाबरून मागे जायचं. आपली मेहनत वाढवायची, आपले कष्ट वाढवायचे आणि पुढे जात राहायचं. आपल्या कष्टाने आपण काहीही करू शकतो, त्यामुळे कष्ट योग्य दिशेला करा आणि मेहनत यशस्वी मिळवेल, ही गोष्ट लक्षात ठेवा.